श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधि स्थितिः संचार पदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्। परं धाम परं ब्रह्म परेशं परमेश्वरं विघ्नविघ्नकरं शान्तं पुष्टं कान्तम् अनन्तकम्। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। गणक ऋषींनी रचलेलं जे उत्तमातलं उत्तम अतिसुंदर असं जे वाङ्मय गणपती अथर्व शीर्ष, त्याचा शांतीपाठ आपण मागच्या गुरुवारी पाहिला। खरं तर आपण सगळे संसारिक माणसं जेव्हा परमेश्वराची स्तुती करण्यासाठी काही मंत्र स्तोत्र किंवा काही पठण करतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये फक्त सात्विक भावच उत्पन्न व्हावा असे नसून त्या मंत्राच्या, त्या स्तोत्राच्या, त्या पठणाच्या गर्भितार्थामध्ये जाऊन त्या संतांनी, त्या ऋषींनी, भगवंतांनी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे उलगडण्यासाठी प्रयत्न सुद्धा करावे। कारण नुसता भाव आहे मनामध्ये, परंतु काय सांगितले ते कळत नसेल तर आपल्याला विलंब लागू शकतो की नक्की अध्यात्म म्हणजे काय। खरं अगदी मनापासून सांगतोय तुम्हाला, गणपती जेव्हा भाद्रपदामध्ये बसतात तेव्हा अनेक जण अत्यंत आर्ततेने, सद्भावतेने भगवंताची ती आरती म्हणत असतात, परंतु त्या आरतीमध्ये समर्थांनी जे काही ज्ञान भरून ठेवलेलं आहे ते ज्ञान आपल्याला हस्तगत व्हावं, आत्मसात आपल्याला व्हावं, ही इच्छा सुद्धा भगवंताच्या चरणी आपण सगळ्यांनी करणं अत्यंत आवश्यक आहे। ते जेव्हा आपल्याला हळूहळू कळायला लागेल त्यावेळेला संसार मिथ्या कसा आहे आणि एक चित्तत्व आत्मस्वरूप कसं सत्य आहे हे समजण्यासाठी आपण पात्र होऊ, असं माझं मत आहे। म्हणून या अध्यात्म चिंतनमालेच्या निमित्ताने जे काही माझ्याकडनं सांगणं होत आहे ती कळकळ माझी एवढीच आहे की संतांनी जे काही अलौकिक कार्य करून ठेवलेलं आहे त्या कार्याचा गर्भितार्थ आपल्या ध्यानात यावा। अन्यथा गणपती अथर्व शीर्ष म्हणणारे तर आपण अनेक जण आहोत, अनेक जणांना ते मुखोद्गत आहे, परंतु ज्या पद्धतीने एखादा मुलगा शाळेमध्ये एखादी कविता पाठ करून जातो, परंतु ती कविता म्हणायला सांगितली की घडाघड म्हणून टाकतो, परंतु त्याचा अर्थ त्याला माहीत नाही। तो अर्थ जसा गुरुजींनी सांगितल्यानंतर त्याला कळतो, त्या पद्धतीने गणपती अथर्व शीर्ष आम्ही म्हणायला सुरुवात केल्यानंतर शांती पाठापासून फलश्रुतीपर्यंत जरी म्हणण्याची रोज सवय आहे, तरी सुद्धा त्या प्रत्येक शब्दामागे जो काही गर्भितार्थ ठासून भरलेला आहे तो सद्गुरु कृपेने उलगडावा आपल्याला, ही इच्छा सुद्धा आपण मनी धरली पाहिजे, तरच या नरजन्माचं काहीतरी सार्थक झाल्यासारखं आहे। आता जेव्हा गणपती अथर्व शीर्षाची सुरुवात होते, शांतीपाठ झाला की ओम शांती 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 असं जेव्हा आपण म्हणतो शांतीपाठामध्ये, आणि ज्या वेळेला गणपती अथर्व शीर्षाची सुरुवात होते, आज आपण काय काय पाहणार आहोत, जेवढं साधारणतः 30, 35, 40 मिनिटांमध्ये माझ्या या अल्पमतीला, अल्पबुद्धीला जेवढं सुचेल तेवढं माझ्याकडनं सांगण्याचा प्रयत्न असेल। कुठपर्यंत बघण्याचा माझा मानस आहे। ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं। आज आपण एवढं बघू, कारण गणपती अथर्व शीर्षामधील प्रत्येक शब्दानशब्द आपल्याला संसारात काय सांगतो, अध्यात्मामध्ये काय सांगतो, दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर आपण कसा योग्य पद्धतीने आपण विचार केला पाहिजे,
या सगळ्या गोष्टींना अत्यंत महत्त्व देणं आवश्यक आहे. म्हणून जितकं मला शक्य होईल आणि जितकं मला म्हणजे भगवंताच्या इच्छेने माझ्याकडून जेवढं बोललं जाईल ते नीट समजावं सगळ्यांना, ही माझी इच्छा. ओम नमस्ते गणपतये. आता साधी एक संसार, पण मी संसारातली उदाहरणं देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो, कारण आपण सगळे संसारी लोक. संसार करता करता अध्यात्म समजणं अत्यंत आवश्यक आहे. ओम नमस्ते गणपतये अर्थात गणपती याला आपण सुरुवातीला वंदन केलेलं आहे. आपण वंदन केलं. आपण बघा, अहो साधं शाळेतलं उदाहरण देतो. शाळेमध्ये असताना गॅदरिंग चालू होणार त्यावेळेला आधी गणेश वंदना होते की नाही, म्हणजे माझ्या वेळेला तरी शाळेमध्ये गणेश वंदना पहिले होत असे, मग नंतर ते सांस्कृतिक कार्यक्रम चालत असत. कोणतेही शुभ कार्य करण्याआधी आपण गणेश वंदना करतो. लग्न कार्य असू दे, मुंजी कार्य असू देत, मुंज असू देत, काहीही कार्य असू देत, त्यावेळेला कोणतंही शुभ कार्य, अगदी लहानातलं लहान शुभ कार्य जरी असेल तरी त्यावेळेला आपण गणपतीची स्तुती करतो, आपल्या आराध्य देवतेचं पूजन करतो, आपल्या सद्गुरूंचं स्तवन करतो. त्याचप्रमाणे हे जे पठण आहे, हे गणपती अथर्व शीर्ष आहे, हे त्याला काही अपवाद नाही. ओम नमस्ते गणपतये. सगळ्यात आधी ओंकार रूप गणपतीला वंदन केलेलं आहे, लक्षात घ्या. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणी येला. ओंकार स्वरूप कसं आहे गणपतीचं, तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलंच आहे. ओंकार स्वरूप जे गणेशाचं आहे त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश तिघेही सामावलेले आहेत. असा जो ओंकार, त्या ओंकार रूपी गणपतीला माझं वंदन असो, माझा नमस्कार असो. ओमचा अर्थ एका दृष्टीने मी तुम्हाला मागच्या ऑडिओमध्येही सांगितलेलं आहे की अनेक सायंटिफिक ओमचा काय अर्थ आहे, आध्यात्मिक ओमचा काय अर्थ आहे, बराच ओम याच्यावरती बोलण्यासारखं इतकं प्रचंड आहे. म्हणून सांगू तुम्हाला, मला त्यातलं 2%, 1% पण माहिती नाही आहे खरं तर. ओमकार याचा अर्थच प्रचंड मोठा आहे. तर आता गणपतये, गणपती म्हणजे काय, सांसारिक दृष्ट्या जर अर्थ घेतला, ऋग्वेदानुसार गण म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण थोड्या बाजूला ठेवल्या आणि सांसारिक दृष्ट्या जर मी गण याचा अर्थ घेतला, तर गण म्हणजे इंद्रिय असा आपण एक अर्थ घेऊ शकतो. किती इंद्रिय दिली आहेत? पंचमहाभूतांपासून बनलेला हा जो शरीराचा गोळा आहे, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, हे पंचमहाभूतांनी बनलेले हे जे शरीर आहे, या शरीरामध्ये किती इंद्रिय भगवंतांनी दिलेली आहेत, निसर्गाने दिलेली आहेत? 5 कर्मेंद्रिय दिलेली आहेत, की हात आहेत, पाय आहेत, वाणी आहे ज्याच्यातनं बोललं जातं, एक प्रजा उत्पन्न करण्यासाठी इंद्रिय दिलेलं आहे, आणि मलमूत्र विसर्जनासाठी इंद्रिय दिलेलं आहे. सो ही कर्मेंद्रिय आहेत. या कर्मेंद्रियामार्फत आपले सगळे व्यवहार, दिनचर्या आपली चाललेली असते. त्यात एका जरी बिघाड झाला तरी एक कार्य आपलं ठप्प पडतं शरीराचं तिथे. दुसरं, ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत. ज्ञानेंद्रियामध्ये तर आपण लहानपणापासून शिकतच आलेलो आहोत. सेन्सरी ऑर्गन्स जे सेन्स करू शकतात नॉलेज, ज्ञान ग्रहण करण्यासाठी जी 5 इंद्रिय दिलेली आहेत, की बाबा घे याच्यातून तू 5 ज्ञानेंद्रिय देतो, त्याच्यातून ज्ञान ग्रहण कर. ज्ञान ग्रहण कशामार्फत केलं जातं? डोळे. डोळे सतत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाहत असतात, चांगलं वाईट, त्यातून ज्ञान ग्रहण करत असतात. कान सतत काही ना काहीतरी ऐकत असतात, चांगलं वाईट, नवीन जुनं सतत ऐकत असतात, स्तुती, निंदा, मान, अपमान, आणि ह्या मार्फत ज्ञान ग्रहण करत असतात आपले कान. त्याचप्रमाणे जिव्हा, त्याचप्रमाणे नासिका आणि त्वचा, आणि अंतःकरण चतुष्टय म्हणजे ह्या स्थूल दिसणाऱ्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाच्याही पलीकडे जे अंतःकरण चतुष्टय आहेत, म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या सगळ्यांचा जो अधिपती, या सगळ्यांच्यावर ज्याचं नियंत्रण आहे, आपण तर खरं आपल्या अभिमानाने मानतो की ह्या सगळ्यावर माझं नियंत्रण आहे, बरोबर की नाही? आपण अज्ञानाने, अभिमानाने असं मानतो, अरे मी किती हुशार, वा किती शिकलाय बाबा तो, बाप रे, अनेक डिग्री घेतो माणूस स्थूल रूपाने, आहे की नाही? आता मी स्वतः काय आहे,
मला कोणी विचारलं काय आहेस बाबा तू? हां, मी इंजिनिअरिंग केले, मी MBA केले. लोकांना वाटतं बाई काय शिकलाय पोरगा. मग आपल्याला उगाच अहंकार, हां मी एवढा शिकलोय, माझं एवढं शिक्षण झालंय, माझी बुद्धी एवढी प्रखर, माझं इंटेलिजन्स, जीनियस. काही काही लोक स्वतःला बाहेर सांगत नाहीत पण आतल्या आत मानतात स्वतःला जीनियस. अरे काय जीनियस? काही काहींना कर्मेंद्रियाचा अभिमान असतो, हात पाय त्यांचे त्यामार्फत ते जे धन कमावतात. शरीराचा अभिमान असतो, बुद्धीचा अभिमान असतो, कर्तेपणाचा अभिमान असतो. खरं तर ही 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय, या सगळ्यांवरती आपल्याला काडीचाही कंट्रोल नाही आहे. एक श्वास नाही घेऊ शकत आपण. आपल्या अंगावरचा एखादा केस जर तो गळून पडत असेल तर त्या गळून पडणाऱ्या केसालाही आपण थांबवू शकत नाही. कसले अभिमान आहेत आपल्याला, मला खरंच कळत नाही. माणूस अभिमान वागवतो हा कोणत्या गोष्टीचा वागवतो मला काहीच कळत नाही. माझं म्हणून घर चाललंय, कारण हा जो आज मी जो भाग घेतलेला आहे तो अभिमानाला खंडित करणाराच भाग आहे. कारण याच्यामध्ये प्रत्यक्ष म्हटलेलं आहे की त्वमेव केवलम कर्तासी. भगवंताला म्हटलेलं आहे, गणपतीला म्हटलेलं आहे. त्याच्यावर मी येतो हळूहळू. परंतु प्रत्येक गोष्ट एक लक्षात घ्या, ज्या माणसाला अभिमान जमीनदोस्त करायला जमतो ना त्यालाच भगवंताची भेट होणं शक्य आहे. जोपर्यंत आपण कर्तेपणाचा अभिमान आपल्या मनामध्ये वागवतो, ह्या जगाने माझ्या मताप्रमाणे वागावं हा अभिमान जोपर्यंत मनामध्ये वागवतो, विश्वासाने सांगतो भगवंत आपल्याला कधीही भेटू शकत नाही. ज्याला अभिमान जमीनदोस्त करायला जमला त्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. जोपर्यंत कर्तेपणाचा अभिमान माझ्या मनात आहे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती आम्हाला होऊच शकत नाही. आता हे अध्यात्म चिंतन मला मी चालवतो. ज्या दिवशी माझ्या हा विचार येईल मनामध्ये की अरे मी चालवतो, संपलं तिथे सगळं. सगळं लयाला गेलं म्हणून सांगतो तुम्हाला, मी काहीही चालवत नाही. मी तुम्हाला माझं उदाहरण एवढ्यासाठीच देतोय की माझ्या उदाहरणावरून तुम्हाला जास्त चांगलं कळू शकेल की अरे हां, शिक्षक जेव्हा स्वतःची उदाहरणं देतो जेव्हा विद्यार्थ्यांना जास्त समजतं. हा माझा 13 वर्षाचा अनुभव आहे, एक सामान्य शिक्षक, अतिसामान्य शिक्षक म्हणून. जेव्हा जेव्हा मी हा ऑडिओ करायला बसतो, लक्षात घ्या तुम्हाला सांगतोय मी, हा ऑडिओ एडिटेड अजिबात होत नाही, कारण हा व्हॉट्सॲप ऑडिओ आहे. मी भगवंताची प्रार्थना करून बसतो, भगवंता माझ्या सद्गुरू माऊली कलावती ज्या आहेत, आई तुम्ही माझ्याकडून ही सेवा करवून घ्या. तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो ज्या दिवशी मी हे विसरतो काहीतरी चूक माझ्याकडनं होतेच. मग तो ऑडिओ मला थांबवावा लागेल किंवा पुन्हा नवीन करावा लागेल. मग लक्षात येतं अरे आज आपण भगवंताची प्रार्थना केली नाही. अरे मी म्हणून काय करतो मला सांगा. अरे मी ऑडिओ चालवतो बरं का, अध्यात्म चिंतन मला अर्धा तास काय तुम्हाला वाटतंय काही न थांबता. माझं काय आहे याच्यामध्ये? आत्ता भगवंत इच्छा करेल मला जिव्हा उचलताही येणार नाही, टाळूला लावताही येणार नाही. टाळू म्हणजे जिभेचा जो आपल्या वरचा भाग जो आहे त्याला लावताही येणार नाही मला अजिबात. एवढीही मला जीभ उचलण्याचंही सामर्थ्य नसेल. जर भगवंत इच्छा करेल की थांब याला इथल्या इथे थांबवायचं, काहीही पुढचा क्षणही बघता येत नाही, एक शब्द पूर्णही बोलता येणार नाही, इतकं सामर्थ्य त्या भगवंताकडे आहे. आणि आपण कोणत्या गोष्टींचा अभिमान वागवतोय? मी करतो, मी केलं. भगवंताला आपण म्हणतो गणपती अथर्व शीर्ष, हे म्हणून झाल्यानंतर किती जणांच्या मनामध्ये नम्रता, नम्रभाव उत्पन्न होतो मला सांगा. म्हणून मी तुम्हाला या ऑडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं, कळकळीची माझी विनंती आहे, फक्त सत्वगुणांनी तो मंत्र, ते स्तोत्र म्हणणं आवश्यक आहेच, परंतु तेवढंच आवश्यक नाही आहे, तर त्या मंत्राच्या मागे, त्या स्तोत्राच्या मागे संतांनी, ऋषींनी, सद्गुरूंनी जो काही गर्भितार्थ, जी काही शिकवण सांगितलेली आहे, ती शिकवण जर आम्हाला समजत नसेल तर ती समजून घेणं आवश्यक आहे. तरच आपली प्रगती होऊ शकेल. लक्षात घ्या. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. एक प्रत्यक्ष तत्व हे तूच आहेस. तूच एक तत्व आहेस. तुझ्याशिवाय या जगात दुसरं काहीही नाही. तुझ्याशिवाय दुसरं काहीही नाही. एकम सत विप्रा बहुधा वदंती. एक सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे.
एक साधी गोष्ट तुम्हाला मी सांगतो. मला सांगा, ही एवढीशी पृथ्वी, खरं तर ही पृथ्वी नगण्य आहे. नगण्य म्हणजे अस्तित्वच नाही आहे समजा या पृथ्वीला. कसं ते तुम्हाला मी सांगतो. ही इतकुशी पृथ्वी आहे. या पृथ्वीमध्ये आपण आहोत. आपल्याला ही अवाढव्य दिसते, म्हणजे आपण किती लहान आहोत याचा विचार करा. ही आपल्याला अवाढव्य दिसणारी पृथ्वी. या पृथ्वीच्या जर आपण कक्षेबाहेर गेलो तर सूर्यमाला आहे. एक सूर्य आहे आणि त्या सूर्याभोवती हे नवग्रह फिरत आहेत. ह्या सूर्यमालेच्या जर आपण बाहेर गेलो, खूप जास्त प्रचंड जर आपण बाहेर गेलो या सूर्यमालेच्या, तर अशा अनेक सूर्यमाला कितीतरी लांब लांब अंतरावरती फिरत आहेत. या अनंत सूर्यमालेच्या जर आपण बाहेर गेलो तर एक आकाशगंगा स्वरूपात येते. या अशा अनेक आकाशगंगेच्या पलीकडे जर आपण गेलो, म्हणजे ज्याला अंतच नाहीये म्हणा, आपल्याला तर बुद्धीला हे सहनच होणार नाही, इतकं प्रचंड मोठं विश्व आहे. या अनेक आकाशगंगेच्या पलीकडे जर आपण गेलो तर एक ब्रह्मांड तयार होतं. कितीतरी लांब जावं लागेल त्यासाठी आपल्याला. असं एक ब्रह्मांड, आणि अशा एका ब्रह्मांडाच्या जर आपण अनंत अनंत लांब गेलो तर अशी अनेक ब्रह्मांड या विश्वामध्ये सामावलेली आहेत. आणि ह्या अनेक ब्रह्मांडांना एका अंशाने धारण करणारा जो स्वयंभू परमात्मा, त्याला जाणायचं असेल तर आपल्याला किती व्यापक दृष्टी ठेवावी लागेल म्हणून सांगा. विभूती योगामध्ये परमेश्वरांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगताना सांगितलेलंच आहे की अरे एकांशेन स्थितम जगत. तुला मी माझ्या विभूती काय म्हणून किती म्हणून सांगू, फक्त एवढं लक्षात ठेव की माझ्या एका अंशाने हे सगळं जग व्यापलेलं आहे. एका अंशाने म्हणजे त्या भगवंताचं खरं स्वरूप काय असेल? त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, ते जे तत्व आहे की नाही, जीव जगत आणि जगदात्मा याचा जो परस्पर संबंध आहे, ते अद्वैत म्हणजे तू आहेस. अद्वैतातून जेव्हा द्वैताची निर्मिती होते की नाही, तेव्हा प्रकृती आणि पुरुष हे दोन निर्माण होतात. हे आपल्याला पुढे पुढे येईल, कारण गणपती अथर्व शीर्षामध्ये पुढे जाऊन आहे प्रकृती पुरुषाद्वौ असे शब्द येतात, ते आपण हळूहळू बघू. परंतु गणपती अथर्व शीर्ष म्हणताना हे काही अर्थ आपण लक्षात घ्यावेत. सांसारिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या ही माझी अत्यंत फार मोठी कळकळ आहे सगळ्यांसाठी. अद्वैतातून जेव्हा द्वैताची प्रचिती यायला लागते तेव्हा हे तत्वज्ञान आपल्याला धुसर व्हायला लागतं. कारण जेव्हा द्वैत निर्माण होतं तिथे सुखदुःखाच्या लाटा तयार होतात. कारण जिथे द्वैत आहे तिथे अनुकूलताही निर्माण होते, तिथे प्रतिकूलताही निर्माण होते. जिथे द्वैत निर्माण होतं तिथे आनंद निर्माण होतो, शोक निर्माण होतो. म्हणून भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय समत्वम योग उच्यते. या द्वैत निर्माण झालेलं, प्रकृती निर्माण झाली, पुरुष निर्माण झाला. या प्रकृतीमध्ये जे सत्व रज तमो गुण आहेत, जे षड्विकार आहेत, जे पंचविषय आहेत, जी पंचमहाभूत आहेत, या द्वैताच्या पलीकडे जेव्हा आपल्याला पाहता येईल तेव्हा अद्वैताची प्रचिती येते. आणि हे अद्वैत म्हणजेच एक तत्व आहे. तत्वज्ञान सांगायला सोपं आहे, ऐकायला सोपं आहे, पचायला जड आहे. का? ते आता मी जी काही 4-5 वाक्य बोललो त्याच्यातून तुम्ही समजू शकता. तत्वज्ञान हे रोजच्या बुद्धीला ऐकायला आणि बोलायला बघायला फार सोपं आहे, पण ते रोजच्या बुद्धीत आचरायला फार कठीण आहे. आपण आपले म्हणतो ना, अरे तू काय मला तत्वज्ञान सांगतो. सामान्य माणूस तत्वज्ञान सांगू शकत नाही. लक्षात घ्या, तत्वज्ञान आधी समजून घ्यावं लागतं. तत्वज्ञान हा शब्द बोलायला फार सोपा आहे. मला तत्वज्ञान शिकवू नको. खरं तर आपल्याला काहीच कळलेलं नाही आहे तत्वज्ञान म्हणजे काय. आपण आपले फक्त आपल्या अल्पमतीला जेवढं काय 0.01% कळलंय तेवढं फक्त समोरच्याला शिकवायला जातो, तेही कर्तेपणाचा अभिमान घेऊन. जेव्हा की ही ज्ञानेंद्रिय, ही कर्मेंद्रिय, ही अंतःकरण चतुष्टय याच्यावरती 1% सुद्धा आपला स्वतःचा कंट्रोल नाही आहे. उद्या जर देवानी इच्छा केली तर सकाळी झोपेतून हा देह हलू सुद्धा शकत नाही. बोलता बोलता लोकांचे देह पडलेली उदाहरणं आहेत. एक व्हिडिओ बघितला होता मी फार आधी, की CCTV कॅमेऱ्यामध्ये तो रेकॉर्ड झाला होता. डॉक्टरांच्या क्लिनिकमधला व्हिडिओ होता. एक डॉक्टर, त्या डॉक्टर मॅडम ज्या आहेत त्या पेशंटला तपासतात
आणि बाहेर रिसेप्शनवर येऊन त्या नातेवाईकांशी बोलत असतात आणि बोलता बोलता त्यांना काही गोळ्या लिहून देत असतात त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये, आणि प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून देता देता बोलता बोलता धाडकन खाली कोसळतात. हार्ट अटॅक. संपलं. म्हणजे जसं बटन बंद केल्यानंतर ट्यूबलाईट बंद होते आणि एकदम काळोख पसरतो की नाही खोलीमध्ये, तसं हे देहाचं कार्य एका क्षणात ठप्प करण्याचं सामर्थ्य या मायेकडे भगवंतांनी देऊन ठेवलेलं आहे. आणि आम्ही अभिमान कसले बाळगतो, कसले अभिमान बाळगतो. तू माझ्याशी असं वागला ना, बघतोस तुला, थांब जरा येशील. अरे काय बघतो, मरे एक त्याचा दुजा शोक आहे, परंतु अकस्मात तोही पुढे जात आहे हे कोणाला समजतच नाही. एक तत्व, एक सत्य, एक अंतिम तत्व म्हणजे परमात्मा आहे. बाकी सगळे सत्व, रज आणि तमोगुणामध्ये बुडालेले आहेत, अहंकारामध्ये मस्त आणि व्यस्त झालेले आहेत. आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणताना म्हणतो त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी. अरे पण माझ्याशिवाय कोण नाही, कळलं का, मी आहे म्हणून घर चाललंय. आपण अथर्व शीर्षात काय म्हणतो, त्वमेव केवलम कर्तासी, एक करता तूच आहेस रे परमेश्वरा. पण ते म्हणून झालं की काय आज घरामध्ये, छे बाबा मी नाही तर काय या घराचं होणार. त्वमेव केवलम धर्तासी, एक धारण करणारा तूच आहेस. पण ते म्हणून झालं की मी आहे म्हणून चालले हो, मी आहे म्हणून राहिले तुमच्या बरोबर. असं वाक्य किती भगिनी मंडळांच्या मुखावाटे येतं बाहेर. मी माझ्या घरामध्ये ऐकलेलं आहे, मी आहे म्हणून राहिले तुमच्या बरोबर. असं वाक्य एकदा तरी आयुष्यामध्ये त्या गृहिणीच्या, त्या मातेच्या मुखातून येतं बरं. अरे मी आहे म्हणून राहिले, मी आहे म्हणून घर चाललंय. असं कितीतरी वेळा त्या करता जो पुरुष असतो, अरे मी कमवतोय म्हणून चाललंय घरामध्ये, मी आहे म्हणून घर टिकलंय. पण गणपती अथर्व शीर्षामध्ये आपण काय म्हणतो, त्वमेव केवलम धर्तासी. हा अर्थ लक्षातच येत नाही. त्वमेव केवलम हरतासी, हरण करणारही तूच आहेस. अरे काय त्याच्या, तो जाम उडत होता नुसता, नोकरीच घालवली बघ त्याची, काढून घेतलं त्याच्याकडनं. अरे कोण आहे मी? खरं सांगू का, आपल्याला मी कळलेलंच नाहीये. त्वमेव केवलम कर्तासी धर्तासी हरतासी एवढं फक्त म्हणतो आम्ही तोंडाने, आम्हाला काय कळलंय सांगा. त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी, हे ब्रह्मस्वरूप म्हणजे तूच आहे. सांसारिक दृष्ट्या मी तुम्हाला काही करतासी धरतासी आणि हरतासी, तुम्हाला अतिशय सुंदर अशी काही उदाहरणं देतो मी तुम्हाला. आपल्या शरीराचं किंवा या पृथ्वी तलावरती तुम्हाला जेवढं जेवढं म्हणून दिसतंय त्याला उत्पत्ती आहे, त्याला स्थिती आहे आणि त्याला लय आहे. म्हणून सत्व, रज आणि तमोगुणाला ह्या कर्तासी धर्तासी आणि हरतासी मध्ये अत्यंत सुंदररित्या समजून घ्या, सगळ्यांनी समजून घ्या. मी आता तुम्हाला जी 2-3 उदाहरणं देतोय ना, तुमच्या परिचयामध्ये जे जे कोणी परमार्थिक दृष्टी घेऊन येतील त्यांना ही उदाहरणं सांगा, जरूर सांगा. त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक भाव उत्पन्न होईल की अरे खरंच हे असं सांगितलंय, हे असं आहे, हे असं असू शकतं. आणि त्यांची स्पेशली यंग जनरेशनला हे सांगा, ज्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होईल की अरे आपण हे जाणून घेतलं पाहिजे. सत्व रज तम, तमेव केवलम कर्तासी, हे रजोगुणाचं प्रतीक आहे. कारण भगवंत तर सत्व रज त्रिगुणातीत आहे, परंतु ही 3 रूपं त्याचीच तर आहेत ना. या 3 रूपाच्या पलीकडे भगवंत आहे, परंतु ही 3 रूपं त्यानेच निर्माण केली. त्वमेव केवलम कर्तासी म्हणजे हे भगवंताचं रजोगुणात्मक प्रतीक आहे. त्वमेव केवलम धर्तासी म्हणजे हे भगवंताचं सत्वगुणात्मक प्रतीक आहे. आणि त्वमेव केवलम हरतासी हे भगवंताचं तमोगुणात्मक प्रतीक आहे. लक्षात घ्या, आम्ही संसारामध्ये असल्यानंतर तमस रजस वाईट होतात, परंतु भगवंत, जर आपण भगवंताच्या दृष्टीने बघायला गेलो तर सत्व रज आणि तमो गुणाचं मी तुम्हाला काही वेगळ्या दृष्टिकोनातून उदाहरण देतो. आता आपल्याकडे ब्रह्मा विष्णू महेश आहेत आणि सगळ्यांना हे ज्ञात आहे की ब्रह्मा ही सृष्टीची उत्पत्ती करणारे आहेत, विष्णू हे सृष्टीला सांभाळणारे आहेत आणि तांडव नृत्य करून आपल्या शक्तीने या सृष्टीचा संहारही करणारे शिवजी आपल्याकडे आहेत, शिवशंकर शंभो. आता ह्या तिघांना एक एक स्वरूप भगवंतांनी दिलेलं आहे, जो परमात्मा, यांच्या पलीकडे जो परमात्मा आहे, की ब्रह्माला रजोगुणात्मक दिलंय, विष्णूला सत्वगुणात्मक त्याने घेतलेलं आहे आणि शंकरांनी तमोगुणात्मक प्रतीक धारण केलेलं आहे. म्हणून कर्तासी धर्तासी आणि हरतासी ब्रह्मा विष्णू महेश. आता एक सुंदर उदाहरण देऊ तुम्हाला. मला सांगा, आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल, गृहिणींना स्वयंपाकघरामध्ये एखादा रुचकर पदार्थ जर करायचा असेल
सायंटिस्ट लोकांना विज्ञानामध्ये एखादी गोष्ट इनोव्हेटिव्ह करायची असेल, एखाद्या विद्यार्थ्याला एखादं चांगलं चित्र करायचं असेल, तर ते करण्यासाठी बुद्धी लागते की नाही? म्हणजे आपल्या बुद्धीला चालना असली पाहिजे, तर आपल्याला काहीतरी इनोव्हेटिव्ह करता येतं, काहीतरी नवीन करता येतं की नाही? त्याच पद्धतीने ब्रह्मदेवाकडे रजोगुणात्मक प्रतीक दिल्यामुळे ब्रह्मदेवाला काहीतरी करण्यासाठी बुद्धी पाहिजे की नाही? आणि बुद्धीची दाता कोण? आपल्यामध्ये, आपल्या या संस्कृतीमध्ये बुद्धिदाता कोण सांगितले? माता सरस्वती. आणि म्हणून ब्रह्माबरोबर सरस्वती आहे. ब्रह्मदेवाबरोबर सरस्वती का आहे बरं? कारण सरस्वती ही बुद्धीची दाता आहे. ब्रह्मदेवाला काही नवीन निर्माण करायचं असेल तर सरस्वतीची जोड पाहिजे, म्हणून ब्रह्माबरोबर सरस्वती. आता आपल्याला घर सांभाळायचं असेल, एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, घर जर आपल्याला सांभाळायचं असेल, विष्णूकडे ह्या जगाचा सांभाळ करणारा जो विष्णू आहे, त्या विष्णूची पत्नी कोण मला सांगा? जो ह्या जगाला धारण करून दशांगुले उरलेला आहे तो भगवान विष्णू. त्या विष्णूची पत्नी कोण? लक्ष्मी. आणि त्या लक्ष्मीला आपण घर चालवण्यासाठी प्रार्थना करतो की नाही? म्हणजे जर मला घर चालवायचं असेल, स्थिर ठेवायचं असेल, काही काळ मला जर घर स्थिर ठेवायचं असेल, तर मला सुद्धा कशाची जोड पाहिजे माझ्याबरोबर? माझ्याकडे लक्ष्मीचा वास असला पाहिजे, तर घर चालेल. म्हणजे सत्वगुण जे स्थिर ठेवतं, ते स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला सांसारिक जीवनामध्ये सुद्धा पैसा लागतो की नाही, लक्ष्मी लागते की नाही? म्हणून विष्णू जो ह्या अनंत कोटी ब्रह्मांडाला स्थापन करून सांभाळतो आहे, म्हणून विष्णू बरोबर लक्ष्मी आहे. सत्वगुणाबरोबर ती लक्ष्मी आहे. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल, संहार करण्यासाठी शक्ती लागते. हे सगळं पुन्हा डिस्ट्रक्शन करण्यासाठी शक्ती लागते. आणि म्हणून शंकराला ती शक्ती मिळावी म्हणून पार्वती शक्ती रूपाने शंकराजवळ आहे. GOD, गॉड, जनरेशन, त्याच्यानंतर जे काही ऑब्झर्वेशन आहे आणि डिस्ट्रक्शन, जनरेट करणारही तोच, हे सगळं सांभाळणारही तोच आणि डिस्ट्रक्शन करणारही तोच. जनरेटर, ऑपरेटर आणि डिस्ट्रक्टर आहे की नाही? GOD, गॉड. आणि म्हणून ब्रह्माकडे रजोगुणात्मक प्रतीक आहे सरस्वती त्याच्याबरोबर आहे. कारण काहीतरी नवीन करायचं तर बुद्धी पाहिजे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांचे फक्त एकच अर्थाने लक्ष घेऊ नका. आता तुम्हाला दुसरं उदाहरण देतो, ज्याच्यामध्ये सत्व, रज आणि तमाची, आता आपले शरीर, आपण जेव्हा मातेच्या उदरामध्ये पहिली स्थापना होते, म्हणजे काहीतरी निर्मिती होते ना, मग ते छोटे छोटे हात, त्याचे लहान लहान पाय, कसं भगवंतांनी काय सुंदर बनवलंय म्हणून सांगू. परंतु मला सांगा, जेव्हा बाळ जन्माला येतं, 9 महिने आईच्या उदरामध्ये त्याचं पालन पोषण झाल्यानंतर जेव्हा बाळ जन्माला येतं, तेव्हा ती निर्मिती झाली की नाही? म्हणजे रजोगुण आहे की नाही, तो निर्मिती झाली की नाही? परंतु निर्मिती झाल्यानंतर पुढे पुढे वाढ होतेच ना, आपण हळूहळू वाढतो. परंतु आपण वाढतच जातो का? मला सांगा, आपण वाढतच जातो का? नाक वाढतच गेलं, हात पाय वाढतच गेले, उंची वाढतच गेली, तर कठीण होऊन बसेल. दात, आधी त्या लहान बाळाच्या मुखामध्ये दात नसतात, परंतु नंतर दात यायला लागतात. परंतु ते दातांची वाढ कुठेतरी थांबली पाहिजे की नाही? म्हणजे निर्मिती झाल्यानंतर वाढ होते 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 आणि ती कुठेतरी थांबते, म्हणजे कुठेतरी स्थिर राहते. हे स्थिर राहणं, आपण म्हणतो ना, अरे 10 वर्षांनी दिसलास रे, काय आहे तसं आहेस अजून. हे जे स्थिर राहणं आहे, हे सत्वगुणाचं प्रतीक आहे की नाही? मग रजोगुण झालं, सत्वगुण झालं, आता कार्य काय करणार? हळूहळू 40 येते, 50 येते, देवाकडनं नोटीस यायला लागते, म्हणजे हळूहळू उत्पत्ती झाली, स्थिती झाली, आणि आता लयाकडे पण जातो की नाही आपण. असं सत्व आणि रज आणि तमो गुणामध्ये हे जग बांधलं गेलेलं आहे. हे जग बांधलं गेलेलं आहे. तर आपण हे समजून घ्यायचंय की संसारामध्ये सत्व, रज आणि तम कसे काम करतायत, आणि हेच 3 गुण आपल्या स्वभावातही आहेत. आपण सुद्धा स्वभाव जन्माला जेव्हा घेऊन आलोय, तेव्हा काही जण रजोगुणात्मक स्वभाव प्रधान गुण म्हणून घेऊन जन्माला आलेत, काही जण तमोगुणात्मक म्हणून प्रधान गुण म्हणून जन्माला घेऊन आलेत, आणि काही जण सत्वगुण म्हणून प्रधान गुण म्हणून जन्माला घेऊन आलेले आहेत. या तिघांचा बॅलन्स या जगामध्ये आहे, म्हणून हे जग टिकून आहे, म्हणून हे जग टिकून आहे. परंतु तमोगुण जर वाढला तर सृष्टी लयाकडे जायला लागते. लक्षात आलं तुमच्या? तमोगुण वाढायला लागला की सृष्टीचा नाश व्हायला लागतो, सृष्टी लयाकडे जायला लागते. म्हणून सत्वगुण टिकून राहावा म्हणून भगवंताला क्षणोक्षणी अवतार घ्यावा लागतो सत्वगुण टिकवण्यासाठी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं वाक्य पदोपदी तो खरं करून दाखवतो. तमोगुण जर या सृष्टीमध्ये वाढायला लागला तर लयाकडे जाणार, लयाकडे जाऊन चालणार नाही. जोपर्यंत भगवंताची इच्छा होत नाही तोपर्यंत प्रलय येणार नाही. आणि त्या वेळेला भगवंताला अवतार घेणं प्राप्त आहे, सत्वगुण टिकवणं प्राप्त आहे. रजोगुण एकदाच होतो आणि तमोगुण एकदाच होतो, परंतु भगवंताला म्हणून विष्णूनी बघा लय करायला काही वेळ लागतो का? एखादी उंच बिल्डिंग एकदाच बांधावी लागते की नाही, आणि भूकंप झाला की ती बिल्डिंग एकदाच पडावी लागते की नाही, परंतु बांधणं एकदाच होतं, पाडणं एकदाच होतं, परंतु त्याचा मेंटेनन्स मग 30 वर्ष झाल्यानंतर प्लास्टरिंग करा, 40 वर्ष झाल्यानंतर प्लास्टरिंग करा, म्हणजे सांभाळ जास्त करावा लागतो की नाही. त्याचप्रमाणे ब्रह्माकडून निर्मिती या सृष्टीची एकदा झाली, लय सुद्धा शंकराकडून एकदाच होणार आहे, परंतु मध्ये विष्णूचं, भगवान विष्णूचं हा जो महाविष्णू आहे याचं कार्य सतत चालणार आहे. म्हणून श्रीकृष्णांनी गीतेत अर्जुनाला सांगितलं, यदा यदाही धर्मस्य, जेव्हा जेव्हा तमोगुण वाढेल मला सत्वगुण स्थापन करण्यासाठी यावंच लागणार. आणि तो विचार भगवंत सदैव सांभाळून आहेत. लक्षात घ्या मला काय सांगायचं तुम्हाला. म्हणून या व्यापक दृष्टीने भगवंताकडे बघा. ज्या वेळेला तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणाल, त्वमेव केवलम करतासी, अरे मी हे साधं घर सांभाळताना माझ्या नाकी नऊ येतात. बायको, मुलं, आई वडील सांभाळताना अरे आपल्याला असं वाटतं नको, कधीतरी आपण बाहेर जाऊन येतो, अरे बापरे बस झालं, असं नाकी नऊ येतात. परंतु आपलं साधं घर काय, या अनंत कोटी ब्रह्मांडाचा पालन पोषण करता परमेश्वर, परंतु तो नित्य आहे, त्याच्या स्वरूपात कधीही बदल होत नाही. त्याला कधी असं वाटत नाही की अरे बापरे केवढा तो केवढं ते संसार नको रे बाबा. अरे आपल्याला एक घरामध्ये एक पतीला एक पत्नी सांभाळणं कठीण होऊन बसतंय की नाही, पती पत्नी दोन, परंतु एका घरामध्ये भांडण होत नाही, वाद होत नाही, असं शक्यच नाही. परंतु 16,000 वर 108 स्त्रियांमध्ये सुद्धा श्रीकृष्ण आहे की नाही, वेगळे पण आहे की नाही श्रीकृष्णाचं. ती कथा सगळ्यांना माहिती असेल की एवढं लग्न झालंय, परंतु राजसूय यज्ञामध्ये मी ब्रह्मचारी असेन तर उठ म्हणून श्रीकृष्णाने सांगितलं. अरे कित्येकांच्या मनात विकल्प आले, श्रीकृष्ण स्वतः त्याला 16,108 स्त्रिया आणि स्वतःला ब्रह्मचारी म्हणतो. परंतु हाच भ्रम अर्जुनालाही झाला. हाच भ्रम अर्जुनालाही झाला, कारण ज्यांना ज्यांना भ्रम झाला त्यांनी श्रीकृष्णाला देहाच्या स्वरूपात पाहिलंय. अरे परंतु श्रीकृष्ण परमात्मा आत्मस्वरूप आहेत. आणि म्हणूनच त्वम साक्षात आत्मासी नित्यम, याच्यावरती मी येतो आता शेवटाला. जेव्हा मी ब्रह्मचारी असेन तर उठ असं त्या प्रेताला म्हटलं आणि त्याच्यावर पाणी शिंपडलं जेव्हा भगवान श्रीकृष्णाने, तेव्हा ते प्रेत तो देह उठून बसला. अनेकांच्या मनात विकार उत्पन्न झाले की अरे भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात, 16,108 स्त्रिया झाला तो ब्रह्मचारी. कारण आपली अल्पमती, आपली अल्पबुद्धी, माफ करा, कारण माझी अल्पमतीच आहे म्हणून असे शब्द येऊन जातात. मी माझ्याकडे काही सामर्थ्य नाही, म्हणून भगवंत मला वेळोवेळी जागा करतो की ऐक, बडबडताना तुझ्या मनामध्ये कदाचित अहंकार येऊ शकेल, एखाद दुसरा शब्द तुझा चुकू शकेल, मान्य करून घे, त्वमेव केवलम करतासी. आजच्या आजच मला प्रत्यक्ष उदाहरण भगवंतानी दिले. असं बरेचदा होतं, काहीतरी आपले शब्द बघा, म्हणजे आपल्या वाणीवर आपला कंट्रोल आहे का? कंट्रोल करणारा कोण आहे? भगवंत परमात्मा. कधीतरी एखादा वेडावाकडा शब्द माझ्या मुखावाटे येत असेल, भगवंतानी क्षमा करावी त्याला. त्वम साक्षात आत्मासी नित्यम. अरे श्रीकृष्ण ब्रह्मचारी कसं शक्य? परंतु अर्जुनाच्या मनातही हाच विकार आला. 4थ्या अध्यायामध्ये हाच विकार उत्पन्न झाला की नाही अर्जुनाच्या मनात. अर्जुन म्हणतो की अरे भगवंता श्रीकृष्ण, तू म्हणतो की मी तुला जे ज्ञान सांगितलंय ते तू सूर्यदेवालाही सांगितलंय, पण मी तर तुला आत्ता पाहतोय, मी तर तुझा जन्मही पाहिलाय भगवंता, आपण दोघे तर एकत्र वाढलेलो आहोत. तेव्हा श्रीकृष्णाने म्हटलंय, अरे माझे अनेक जन्म झालेले आहेत, तू पाहतोयस तो या देहाला पाहतोयस, आणि मी तुला जे सांगतोय ते आत्मस्वरूप सांगतोय. श्रीकृष्ण ब्रह्मचारी कसा, हे विचार ज्यांच्या मनात आले त्यांनी श्रीकृष्णाचा देह पाहिलेला आहे. परंतु आत्मस्वरूप जर जाणलं तर आत्म्याला विकार नाहीत. आणि हे भगवंतांनी सांख्ययोगामध्ये, गीतेमध्ये क्षणोक्षणी सांगितलेलं आहे. क्षणोक्षणी सांगितलेलं आहे. न जायते म्रियते वा कदाचित सांगितलंय की नाही.
ज्याला मरण नाही, ज्याला उत्पन्न नाही, जो मरत नाही, जो फक्त शरीर ठेवतो आणि दुसरं शरीर धारण करतो, त्याच्या कर्मविपाक सिद्धांतानुसार त्या आत्म्याला मरण नाही. बरोबर आहे? ज्याला छेदता येत नाही, ज्याला जाळता येत नाही, ज्याला बुडवता येत नाही, सांख्ययोगामध्ये भगवंतांनी आत्मस्वरूप यथार्थ उलगडून दाखवलेलं आहे. असं हे जे आत्मस्वरूप आहे, इकडे आपली बुद्धी जाणं म्हणजे आत्मस्वरूप जाणणं आहे. कारण आपली बुद्धी देहाशी तादात्म्य पावते की नाही? आपली बुद्धी देहाशी तादात्म्य पावते, त्वम साक्षात आत्मासी नित्यम. जर आपल्याला गणपतीला जाणायचं असेल तर हे वाक्य अधोरेखित केलं पाहिजे, त्वम साक्षात आत्मासी नित्यम. खरं सांगू, आपल्याला सगळ्यांना शेवटाला एक ओळ आपल्याला सांगतो शेवट करताना. आपल्याला सुख होणं, दुःख होणं, आनंद वाटणं, शोक वाटणं, मान वाटणं, अपमान वाटणं, स्तुती वाटणं, निंदा सहन न होणं, हे तोपर्यंतच आहे जोपर्यंत आपली बुद्धी देहाशी तादात्म्य पावते. कारण छळ, निंदा, अपमान या गोष्टी आत्म्याला स्पर्शच करत नाहीत. ह्या गोष्टी देहाला स्पर्श करतात. जोपर्यंत माझं देहाशी तादात्म्य आहे, माझं मन, बुद्धी, चित्त, जोपर्यंत माझा अहंकार देहाशी तादात्म्य पावलेला आहे, तोपर्यंत मला त्रास होणार. आणि म्हणूनच संत आणि सामान्य यांच्यामध्ये हाच फार मोठा फरक आहे. संतांनी आत्म्याला जाणलेलं असतं आणि सामान्य माणूस देहाशी तादात्म्य पावतो. सामान्य माणूस मृत्यूला घाबरतो, कारण हा देह आता ठेवावा लागेल हे त्याला सहन होत नाही. आणि संत मृत्यूचं आदराने स्वागत करतात, कारण हा देह कधीतरी पडणारे, आत्मस्वरूप हे सत्य आहे हे त्यांनी जाणलेलं असतं. मला काहीतरी विकार होईल, मला काहीतरी रोग होईल, आता कसं व्हायचं म्हणून भीती सामान्य माणसाला वाटते, कारण सामान्य माणूस देहाशी तादात्म्य पावतो. आणि संतांना विकार जरी झाले, बघा मला सांगा, अनेक संत जे आहेत त्यांना काही विकार झाले नाहीत. माझ्या सद्गुरू माऊली कलावती आई यांच्या डोळ्यांची ऑपरेशन झालेली आहेत, दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन झालेली आहेत. रामकृष्ण परमहंस यांनाही रोग झालाच की नाही? रोग हे शरीराचा गुणधर्म आहे, रोग होणारच नाही असं शक्य आहे का? जी औषधी वनस्पती औषध तयार करून देते, त्या वनस्पतीलाही कधीतरी कोणता तरी रोग होतोच. म्हणजे उत्पत्ती आहे तिथे कधीतरी खराब होणारच गोष्टी, साधा नियम आहे. आपल्या शरीरालाही रोग लागणार, परंतु आपण घाबरतो कारण आपण देहाशी तादात्म्य पावलेलो आहोत. संत विकार जरी झाला तरी घाबरत नाहीत, कारण देह आहे, देहाशी तादात्म्य पावणार. कबीर हे उदाहरण एक ज्वलंत उदाहरण आहे. संत कबीर, ती आता कथा किती खरी आहे परंतु त्याच्यातून घेण्यासारखं बरंच आहे. एकदा संत कबीर रस्त्याने जाताना त्यांना एकदम कुत्रा चावला. तेव्हा आजूबाजूचं एकदम हळहळ, अरे अरे बाबाजी, कुत्ता काटे आपको. त्यावेळेला संत कबीरांनी काय उत्तर दिलं असेल? वो चमडी जाने कुत्ता जाने. अरे काय, मला सांगा, मला एक गोष्ट सांगा, काय स्थिती असेल त्या मनाची? वो चमडी जाने कुत्ता जाने. ज्या देहाला आपण गोरगोमट स्वरूप किती नटवू किती नको, आरशासमोर उभं राहून जे आपलं चालतं, एक दिवशी धाडकन तो देह कोसळणार आहे. परंतु देहाशी तादात्म्य पावलेला असल्यामुळे आपल्याला ते कळून येत नाही. आणि म्हणून सामान्य माणूस उत्पत्ती स्थिती लयामध्ये अडकतो आणि संत उत्पत्ती स्थिती लयाच्या पलीकडेही जाऊन परमेश्वराला प्राप्त होतात. लक्षात येतंय आपल्या? आत्मस्वरूप स्थिर आहे, बाहेरचं स्थूल रूप बदलते. मातीचा आधी गोळा असतो, त्या गोळ्याचं आधी भांड केलं, त्यात पाणी साठवलं, पाणी साठवून ते भांड नंतर कालापरत्वे खराब झालं, त्याची पुन्हा मातीचा गोळा केला, त्या गोळ्यापासून खेळणं बनवलं, खेळणं बनवून ते दिलं खेळायला मुलाला, ते खेळणं तुटलं, पुन्हा त्याची मातीचा गोळा बनवला आणि त्या गोळ्यापासून गणपती बनवला, देवाऱ्यात ठेवून त्याची पूजा केली. परंतु ह्या सगळ्याच्या मागे स्थिर काय आहे? माती. त्या मातीची वेगवेगळी स्वरूपं झाली, त्या पद्धतीने आपण त्याला बघायला लागलो. मातीचा गोळा होता, तो तुडवला गेला, परंतु त्याचा गणपती झाल्यानंतर त्याला हार घातला जातो की नाही? आहे मातीच. आत्मस्वरूप स्थिर आहे, परंतु त्याचा जो देह धारण केला जातो त्या देहानुसार ते या जगाशी उत्पत्ती स्थिती लयाशी तादात्म्य पावतं. आणि म्हणून आज याचा शेवट करताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं, गणपती अथर्व शीर्षाच्या ह्या ओळी म्हणताना फार लक्ष देऊन स्वतःला सांगा की अरे अहंकार कशाचा करावा? त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी, त्वमेव केवलम हरतासी. व्यापक दृष्टीने बघा.
आणि अरे या शरीराची काय मी अ, अ, किंमत करावी. त्वम साक्षात आत्मासी नित्यम. कारण हे शरीर कितीही सांभाळलं तरी एक दिवशी पडणार आहे. या शरीराला कितीही गोरगोमटं सजवलं तरी एक दिवशी त्याला रोग हा लागणारच आहे. त्यामुळे त्याचा शोक न करता त्वमेव साक्षात आत्मासी नित्यम, त्वम साक्षात आत्मासी नित्यम हे खऱ्या अर्थाने कळावं, उमजावं, हा माझा हे सांगण्याचा उद्देश. आणि म्हणून पुन्हा एकदा हे मी आता जे म्हणतो, आता हे पुन्हा तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि आता याचा गर्भितार्थ तुम्हाला काय समजला याचा एकांतात बसून विचार करा, तर माझी ही सेवा भगवंताच्या चरणी रुजू होईल असं मी मानेन. काय आपण आज समजून घेतलं त्याचा आता एकांतात बसून विचार करायचा आहे आपण सगळ्यांनी. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात आत्मासि नित्यम. याचा जो गर्भितार्थ आहे तो आम्हा सगळ्यांच्या लक्षात यावा आणि यापुढे कधीही गणपती अथर्व शीर्ष म्हणताना तो अर्थ आमच्या ध्यानात राहावा, ही कृपा गणपतीने आम्हा सर्वांवर करावी, ही गणपतीच्या चरणी प्रार्थना करून माझं हे छोटंसं मनोगत मी इथेच संपवतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.